नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण पाहिलं होतं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज जारी केलं होतं. ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरला अशा प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये देण्याचं जाहीर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. तर यामध्येच आता ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2025चा पीक विम्याचा फॉर्म भरलाय अशा शेतकऱ्यांनी त्यांचं ऑनलाईन स्टेटस घरबसल्या पाहून घ्यायचं आहे. अखेरकार तुमचा फॉर्म मंजूर झालाय की बाद झालाय हे तुम्हाला पाहता येणार आहे. तर ते कसं चेक करायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपली व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे. चला तर या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घालवता पाहूयात आपलं ऑनलाईन स्टेटस. तर आता या ठिकाणी ऑनलाईन स्टेटस पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे पीक विमा. तर पाहू शकता व्यवस्थित स्पेलिंग टाकायचे, पीक विमा टाईप करायचं आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पाहू शकता एक नंबरला वेबसाईट पाहायला मिळते PMFBY म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना. तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे मेनूबार पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता 3 नंबरला तुम्हाला मिळतं आहे ॲप्लिकेशन स्टेटस. तर या मेनूवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. जसं आपण या ठिकाणी आता ॲप्लिकेशन स्टेटस या बटनावरती क्लिक केलं आहे तर आपल्यासमोर अशा काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे. तर पाहू शकता एक नंबरच आपल्याला मिळतो आहे पॉलिसी ID. तर आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल पॉलिसी ID म्हणजे काय? तर पहा आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही तुमचा पीक विम्याचा फॉर्म भरता तेव्हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक ऑनलाईन रिसिप्ट मिळत असते. तर आता या ठिकाणी तुम्ही डाव्या साईडला पाहू शकता पॉलिसी ID. तर हा जो काही पॉलिसी ID या ठिकाणी तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि पुढे आल्यानंतर पेस्ट करायचा आहे. तर आता या ठिकाणी पाहू शकता आपण आपला पॉलिसी ID हा पेस्ट केला आहे. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता पॉलिसी ID पेस्ट केल्यानंतर तुम्हाला खाली पाहू शकता कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली पाहू शकता चेक स्टेटस. तर चेक स्टेटस या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करून घेताल त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच की तुमचा ऑनलाईन फॉर्म हा पास झाला आहे की मंजूर झाला आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर सर्वात प्रथम पाहू शकता आपलं नाव आहे. नावाच्या खाली तुम्हाला तुमचं प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा संपूर्ण फॉर्म पाहायला मिळतो आहे. ज्यामध्ये तुम्हाला वर्ष पाहायचं आहे खरीप 2025चा फॉर्म आहे. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. तर आता ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे. खाल्यानंतर पाहू शकता पेमेंट स्टेटस आपलं सक्सेसफुल आहे. म्हणजेच आपण पीक विम्याचा फॉर्म भरता जे पेमेंट केलं आहे ते सक्सेसफुल झाले आणि सर्वात खाली पाहू शकता ॲप्लिकेशन स्टेटस ॲप्रूव्ह. तर आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जर तुम्हाला ॲप्रूव्ह असेल तर तुम्हाला नक्कीच पीक विम्याचे 17,000 रुपये हेक्टरी 100% मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण की तुमचा फॉर्म पीक विमा कंपनीने ॲप्रूव्ह केला आहे. म्हणजेच तुम्हाला आता पीक विम्याचे पैसे मिळणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. तर शेतकरी मित्रांनो असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ. तुमचा पीक विम्याचा फॉर्म मंजूर झाला आहे की बाद झाला आहे ते नक्कीच आपल्याला कमेंट करून कळवा. शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद आपण आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद.